वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड। आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आणि विशेष व्हिडिओ होणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मनी प्लांट प्रोपोगेट कसं करायचं आणि ते कसं छान पद्धतीने बुशी झालं पाहिजे, तर याच्या आज काही टिप्स पाहणार आहोत। तर सगळ्यात आधी इथे जो काही आपला घरचा मनी प्लांट आहे, तर तो अशा प्रकारे त्याला जेव्हा लीव्स आलेले असतात, तर जिथे जिथे नोड येतात तर तिथून आपल्याला असं कट करून घ्यायचं आणि हे जे नोड आहेत तर ते पाण्यामध्ये ठेवून आपण असं ग्रो करू शकतो। तर आता माझ्याकडे घरीच जो पहिला मनी प्लांट आहे तर त्याचेच मी अशा प्रकारे इथे लीफ कट करून घेत आहे। म्हणजे हा जो नोड एरिया असतो तर तिथून आपल्याला याला कट करून घ्यायचं, जसं की तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत आहे। आणि प्रत्येक लीफच्या नंतर एक नोड एरिया असतोच, तर तिथून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि जो नोड एरिया आहे तर तो आपल्याला पाण्यामध्ये घालून ठेवायचा। तर आता इथं माझ्याकडे 7-8 ह्याची पानं झालेली आहेत आणि ही पानं एकत्र सुद्धा तुम्ही असं प्रकारे याला दोरीने किंवा कशाने तरी बांधून असं एखाद्या पाण्यामध्ये ठेवू शकता किंवा असे सेपरेट जरी ठेवले तरी चालतील। पण जो नोड एरिया आहे किंवा त्याचे जे आहे तर ते एकदम पाण्यात प्रॉपरली गेलं पाहिजे। आणि अशा प्रकारे ठेवल्यानंतर मग हे महिनाभरानंतर याला चांगले मोठे मोठे रूट येतात आणि तो नंतर आपण मग याला मातीमध्ये सुद्धा ग्रो करू शकतो किंवा पाण्यात सुद्धा याला कंटिन्यू ग्रो करू शकतो। तर अशा प्रकारे आपल्याला ठेवून द्यायचे। जेव्हा आपण हे असं ठेवतो तर त्यानंतर मग 7-8 दिवसानंतर परत पाणी चेंज करायचं आणि नवीन पाणी घ्यायचं आणि परत ग्रो करायचं। म्हणजे जे काही आपले 20 ते 25 दिवस 30 दिवस आपण याला पाण्यामध्ये ग्रो करण्यासाठी ठेवणार आहेत, तर 7-8 दिवसांनी सतत पाणी चेंज करत आपल्याला ग्रो करायचं आहे। तर अशा प्रकारे जेव्हा आपण ठेवतो तर 1 महिन्यानंतर याला छान असे मोठे मोठे रूट येतात। तुम्ही बघू शकता, हे बघा, तर अशा प्रकारे इथं मोठे मोठे याला रूट आलेले आहेत। आणि जेव्हा रूट येतील तर त्याच्यानंतर आपण हे पाण्यामध्ये ठेवून अजून ग्रो करू शकतो किंवा मग जर तुम्हाला मातीमध्ये लावायचं असेल तर मातीमध्ये सुद्धा याला लावू शकतो। तर बघू शकता तुम्ही इथं सगळ्याच जे काही मनी प्लांटचे पानं आहेत तर त्या सगळ्यांना छान मोठे मोठे अशी रूट फुटलेले आहेत आणि आता हे आपल्याला मातीमध्ये लावायचे आहेत। मातीमध्ये लावताना सुद्धा कशा पद्धतीने लावायचं तर ते पण मी तुमच्यासोबत स्टेप बाय स्टेप शेअर करणार आहे। याआधी मी एक बिर्याणी पॉटचा रियूज कसा करायचा तो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तर तुम्ही नक्कीच चॅनलवरती व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येतील आणि घरच्या घरी तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता। याला आपल्याला कुठलाही खर्च लागत नाही किंवा बाजारातून कुठलीही वस्तू आणायची गरज पडत नाही। तर हाच बिर्याणीचा जो पॉट आहे तर त्यामध्येच मी हा आता मनी प्लांट लावणार आहे। जे मनी प्लांटचे लीफ आहेत तर ते मी आता इथे साईडला काढून घेतलेले आहेत आणि या पॉटमध्ये आता सगळीकडे आधी माती टाकून घ्यायची। माती घेताना आपण कोरडीच माती घ्यायची, ओली माती घ्यायची नाही। चांगली माती जेव्हा आपण कोरडी होईल, जर आपण पहिलीच म्हणजे माती रियूज करणार असाल तर त्याला चांगली कोरडी होऊ द्यायची आणि त्या मातीचा नंतर इथे वापर करायचा। कुंडीच्या अर्ध्यापर्यंत माती टाकून झालेली आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं खत घालायचं आहे। तर बाजारामध्ये म्हणजे नर्सरीमध्ये आपल्याला इझिली हा खत मिळतो, तर तो खत आपण याच्यावरती थोडासा घालायचा आणि त्यानंतर परत माती टाकायची। म्हणजे अशा प्रकारे 3 लेयर आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि 3 लेयर झाल्यानंतर मग आता आपल्याला एक एक करून हे जे लीफ आहेत तर ते यामध्ये लावून घ्यायचे। लीफ लावताना पूर्ण रूट झाकून गेलं पाहिजे, म्हणजे पूर्ण आतमध्ये त्याला आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचे। आणि जर थोडेसे लांब लांब लावले तर त्यांना पण ग्रो व्हायला थोडीशी जागा मिळते, म्हणून मी थोडासा स्पेस ठेवून अशा प्रकारे इथे लावून घेते, जेणेकरून हे छान पद्धतीने ग्रो होईल। तर अशा प्रकारे सगळं लावून झाल्यानंतर वरतून अजून मी परत थोडीशी माती टाकून घेते। अशा पद्धतीने आपण घरच्या घरी मस्त असं बुशी मनी प्लांट तयार करू शकतो। जेव्हा आता हे ग्रो होईल तर हे भरपूर मोठं होईल, प्रत्येकाचेच वेगवेगळे पानं तयार होतील आणि मग आपला जो मनी प्लांट आहे तो एकदम भरगच्च भरलेला, जसं की बुशी प्लांट म्हणतात तर तसाच दिसेल आणि खूप सुंदर वाटतं।
तसं तर याला खूप जास्त मेंटेनन्स नसतं, तुम्ही 1-2 दिवसांमध्ये पाणी घातलं तरी काही हरकत नाही. तसं तर या झाडांना आपण इंडोर प्लांट असल्यामुळे आपण घरातसुद्धा याला वाढवू शकतो. उन्हाच्या प्रकाशाची अजिबात गरज लागत नाही आणि जोपर्यंत कुंडीतील माती कोरडी होत नाही तोपर्यंत पाणी नाही घातलं तरी काही हरकत नाही. खूप चांगल्या पद्धतीने हे ग्रो होतात. तर आता माझं जे आहेत पहिले ते पण खूप छान ग्रो झालेले आहेत. मी जेव्हा आणलं होतं तेव्हा खूप छोटं होतं आणि असंच रोज थोडं थोडं पाणी घालून छान पद्धतीने याला मेंटेन केलं, त्यामुळे ते मस्त ग्रो झालेले आहेत. तर अशा प्रकारे मी आज हे प्रोपोगेशन कसं करायचं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्त असं आपलं हे मनी प्लांट आता ग्रो झालेलं आहे आणि आता इथे मी याच्यामध्ये आता सगळीकडं माती टाकून झाली आहे. तर आता याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेते. आता सगळीकडून पाणी टाकून घ्यायचं आणि माती ओली होईल एवढंच पाणी घालायचं. खूप जास्त म्हणजे ओव्हरफ्लो होईल एवढं पाणी तर बिलकुल घालायचं नाही. तर अशा प्रकारे मी आता थोडं थोडं पाणी घालून घेते आणि सगळीकडे म्हणजे मातीला ओलावा करून घेते. उन्हाळा असल्यामुळे थोडं आपल्याला 3-4 दिवसातनं किंवा 2 दिवसातनं पाणी घालावं लागेल. आपण सतत चेक करायचं की आपली माती कोरडी झाली आहे का. कोरडी झाली की लगेच पाणी देत राहायचं. तर बाकीच्या दिवसांमध्ये आपण याला थोडंसं कमी पाणी घातलं तरी चालतं. तर ही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा बिर्याणी पॉटचा रियूज कसा वाटला ते पण कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.